नमस्कार मित्रांनो, आपल्याला विनप्रो एपेक्सकडनं $100 क्रेडिट बोनस भेटला होता. तर त्यावरती आपण आज दुसऱ्या दिवशी किती डॉलरचा प्रॉफिट केला आहे तर ते आपण बघूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला बॅलन्स $55 शो होतो, क्रेडिट $100, टोटल इक्विटी $155. तर या ठिकाणी मी तुम्हाला रिफ्रेश करून दाखवतो. हे विनप्रो नेक्स्टचं अकाउंट आहे, जे की आपल्याला $100 फ्री क्रेडिट भेटणार होतं ते अकाउंट आहे. तर चला तर मी तुम्हाला घेऊन चालतो आपल्या MTYमध्ये. आपण आज 2 ट्रेड केले. 2 ट्रेडपैकी आपल्याला कुठं प्रॉफिट झाला, कुठं लॉस झाला त्या ठिकाणी आपण बघूयात. तर आधी या ठिकाणी एक एंट्री प्लॅन केली होती. तर थोडीशी लॉट साईज या ठिकाणी हेवी घेतली आणि ऑलमोस्ट 40 पिपवरती मी हा ट्रेड बुक केला. त्यानंतर पुन्हा सेकंड एंट्री या ठिकाणी घेतली. या एंट्रीमध्ये मला परफेक्टली 98 पिप्स दिसल्या होतात. 98 पिप्स फक्त आणि फक्त 20 सेंटवरनं माझा हा टीपी हिट व्हायचा राहिला. त्यावेळेस मी काय केलं, थोडीशी क्वांटिटी क्लोज केली आणि उरलेली क्वांटिटी तशीच ठेवली. तर ती क्वांटिटी माझी नंतर CTC क्लोज झाली. काही हरकत नाही. तर टोटल आपण प्रॉफिट बुक केलं आहे आज दिवसभरामध्ये $55. म्हणजे आपलं जे काही टार्गेट होतं तर ते टार्गेट लॉक झालेलं आहे. तर बघूयात आपण. तर मित्रांनो, हेच ट्रेड मी आज आपल्या जो काही $100 क्रेडिट बोनसचा ग्रुप बनवला त्या ग्रुपवरती पण शेअर केले होते. बघू शकतात. या ठिकाणी फर्स्ट ट्रेड सांगितलं मी 5 मिनिट ग्रीन कॅन्डल पे ठोक दो. त्यानंतर रिजेक्शन सेटअप म्हणजे 2 सेटअप यूज करतो मी, एक फिफ्थचा आणि एक रिजेक्शनचा. त्यापैकी 2 सेटअपवरती माझे ट्रेड चालतात. त्यानंतर जर बघितलं, हा ट्रेड 9 वाजता दिला होता. त्यानंतर 10:30 वाजता 100 पिप त्याने दिले. त्यानंतर 11 वाजता 200 पिपचा एकच कॅन्डलमध्ये 200 पिप्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटले. त्यानंतर पुन्हा एक गोल्ड सेलमध्ये माझा सेटअप बनला. त्या ठिकाणी 40 पिपचा ॲक्च्युली एसएल 20 पिपचा होता, पण बफर 40 पिप ठेवला. 40 पिप एसएलवरती पुन्हा मला 100 पिप्स त्या ठिकाणी दिसले होते. तर बघू शकता 0.5 लॉटनी तर मी अर्धी क्वांटिटी बुक केली, जेणेकरून माझा $50 प्लसचा प्रॉफिट माझ्या हातात आला आणि बाकीचा मी टाइमपासवारी म्हणजे जसं काही येईल जाईल CTC देऊन सोडला होता. त्यानंतर जर बघितलं, मार्केटने काय केलं, CTC घेऊन गेलं त्या ट्रेडला. ऑलमोस्ट बघू शकता 0.2 किती 98 पिप्स आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या होत्या. ठीक आहे, काही हरकत नाही. प्रॉफिट लॉस चालू असतात. तर मी तुम्हाला ट्रेडचं रिझन सांगतो. रिझन आपण कोणत्या बेसिसवरती घेतला होता. तर आपण जाऊयात डायरेक्टली ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टमध्ये. तर ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टमध्ये आल्यानंतर जो की मॉर्निंगचा मी ट्रेड होता घेतला 0.10च्या लॉट साईजनी. त्या ठिकाणी माझा प्रिव्हियस एक लेवल होती. लेवलवरती ग्रीन कॅन्डल बनली आणि त्या 50%ला जसं मार्केटला त्या ठिकाणी मी एंट्री टाकली आणि त्या ट्रेडने मला 150 पिप्स दिले. बट मी हेवी लॉट साईज घेऊन छोटा प्रॉफिट बुक केला त्या ठिकाणी. त्यानंतर हा जो ट्रेड होता, जो मी टेलिग्राम ग्रुपला दिला होता, हा ट्रेड माझ्याकडनं मिस झाला. बिकॉज हा ट्रेडमध्ये मी थोडंसं कामात होतो, शेतामध्ये पाणी भरण्याचं चालू होतं. त्यामुळे माझ्याकडनं मी ज्यावेळेस मोबाईल बघितला, ती सेकंड कॅन्डल इथपर्यंत गेली होती. म्हणजे ऑलमोस्ट ती 40 पिप प्लस वरती रनिंग गेली होती. मी हा ट्रेड अवॉइड केला. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी एक रिजेक्शनवरती मी हा ट्रेड पंच केला. या ठिकाणी मला 100 पिप दिसत होते, जो की 98 पिपवरनं रिवर्स झाला. त्या ट्रेडमध्ये मी बुक केला. आता मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एक सांगतो मी की विनप्रो एपेक्सने काय केलं आहे, विड्रॉचं जे काही ऑप्शन आहे या ठिकाणी शो केला आहे की विकली विड्रॉ कसं भेटणार काय काही नाही. फर्स्ट लॉट आहे आपला 29 ते 30चा, म्हणजे 29-30 ऑगस्टला त्या ठिकाणी आपल्याला विड्रॉ भेटणार आहे $50. या ठिकाणी आपण रिक्वेस्ट पंच करू शकतो. चला तर मित्रांनो, नेक्स्ट रील बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि थोडंसं शेत काम चाललंय बघू शकतात. या ठिकाणी आमचं तळ्याचं काम चाललंय, थोडंसं म्हणजे पाणी भरण्याचं काम. या ठिकाणी मोटर वगैरे चालू आहे आणि हा आमचा गावाकडचा नॅचरल व्ह्यू आहे. तुम्ही पण बघू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. नक्कीच मित्रांनो, उद्याची रील पण तुम्ही बघणार अशी आशा करतो आणि या ठिकाणी आपली आजची रील बंद करतो.